श्रीरामपूर तालुक्यातील मालंजी बुद्रुक येथील वीरभद्र मंदिरामध्ये पितळी घंटा चोरी गेल्याचा प्रकार 14 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला, जेव्हा भाविके दर्शनासाठी आले. गाभाऱ्यातील पितळी घंटा आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये ठेवलेल्या नवसाच्या 4 ते 5 पितळी घंटा या चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी मंदिर परिसरामध्ये केली. आश्चर्याची बाब ही उघडकीस आली की देवाजवळील पितळी सनई आयत्या स्थितीत होती आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये असलेले बॅटरी, सोलर पॅनल आणि इतर वस्तू सुस्थितीमध्ये होत्या. त्यामुळं पितळी घंटाच का चोरली गेली आणि पितळी सनई का नाही या चर्चेला गावामध्ये उधाण आले. बेलापूर बीटचे बाबरसाहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन झाल्या प्रकरणाची पाहणी केली. नमस्कार. मालुंजी बुद्रुक गावामध्ये वीरभद्रांचं देवस्थान आहे, बरोबर. वीरभद्र देवस्थानमध्ये चोरी झाल्याचा सकाळी फोन आला साहेबांनी आम्हाला फोन केला. त्यानंतर आम्ही इथे घटना ठिकाणी भेट दिली असता समोरची जी घंटा आहे ती घंटा दिसत आहे, परंतु आतमध्ये गेल्या असता वरील एक पितळी घंटा होती ती खोलून नेल्याचं गावकऱ्यांचं मत आहे. परंतु आतमध्ये 2 समाया होत्या, समाया जशाच तशा आहेत. हा खोडसाळपणा आहे का, चोरीचा प्रयत्न आहे का, किंवा कुणी काही घडवण्याचा प्रयत्न करताय, त्या दृष्टीने योग्य तो तपास करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मंदिरामध्ये झालेल्या चोरीची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. वीरभद्र मंदिर परिसरात लोकवर्गणीतून CCTV कॅमेरे बसवण्याचा निश्चय यावेळी ग्रामस्थांनी केला.